हॅलो गाईज, मी प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ब्लाऊजचा पॅटर्न पाहणार आहोत, जो ब्लाऊज 13 साड्यांवरती तुम्ही वेअर करू शकता. हा ब्लाऊज कोणता आहे आणि कोणत्या 13 साड्या आहेत की ज्यावरती तुम्ही एकच ब्लाऊज वेअर करू शकता, तर चला जाणून घेऊया. तर बघा, जेव्हा पण आपण साडी आणि ब्लाऊज वेअर करतो तेव्हा जर साडी छान असेल आणि ब्लाऊज जर थोडासा खराब असेल किंवा ब्लाऊजची डिझाईन चांगली नसेल किंवा पॅटर्न चांगला नसेल, कापड चांगलं नसेल ना, तरीसुद्धा आपला लूक स्टायलिशवरून खूपच खराब दिसायला लागतो. कारण जसं साडी इम्पॉर्टंट आहे तशी ब्लाऊजही इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बघा, जेव्हा पण आपण कधी साडी वेअर करतो तेव्हा त्याच्यावरचा रनिंग ब्लाऊज जो असतो, म्हणजे जो साडीबरोबर येतो, तो आपण शिवून घेत असतो. प्रत्येक साडीवरती आपल्याला रनिंग ब्लाऊज शिवून घ्यावा लागतो. तर असं न करता सध्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याची खूप फॅशन चालू आहे. आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा तुम्ही कुठल्याही साडीवरती वेअर करू शकता. त्यामुळे प्रत्येक साडीवरती रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याची गरज लागत नाही. तर आज मी तुम्हाला एक असा ब्लाऊज सांगणार आहे की जो ब्लाऊज तुम्ही 13 साड्यांवरती वेअर करू शकता. नंबर 1, पर्पल आणि गुलाबी ब्लाऊज. पर्पल कलरच्या साडीवरती गुलाबी ब्लाऊज सध्या खूप लेटेस्टमध्ये चाललेला आहे. नंबर 2, पिवळा कलर. पिवळ्या कलरची साडी आणि गुलाबी कलरचा ब्लाऊज हा पण सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. ही एक पारंपरिक साडी आणि ब्लाऊजची जोडी आहे, जी की तुम्ही कुठल्याही लग्न समारंभात, कुठल्याही कार्यक्रमात घालू शकता. याने तुमचा लूक खूप स्टायलिश दिसतो आणि पिवळा आणि गुलाबी कलर खूप आकर्षक दिसतो. नंबर 3, नारंगी कलरची साडी. नारंगी कलरची साडी आणि गुलाबी कलरचा ब्लाऊज खूप उठून दिसतो. त्यातल्या त्यात काठापदराची नारंगी कलरची साडी आणि त्यावरती गुलाबी कलरचा ब्लाऊज हा तुमचा लूक खूप स्टायलिश करतो. नंबर 4 आहे क्रीम कलरची साडी किंवा ऑफ व्हाईट कलरची साडी. तर याच्यामध्ये कसं होतं की गुलाबी ब्लाऊज आहे तो थोडासा डार्क असतो आणि ही जी साडी आहे त्याचा कलर थोडासा लाईट असतो. म्हणजे लाईट आणि डार्क हे कॉम्बिनेशन तुमचा लूक खूप स्टायलिश करतं. नंबर 5 आहे हिरव्या कलरची साडी. हिरव्या कलरची साडी ही सर्वांनाच आवडते. आपण कुठल्याही आध्यात्मिक गोष्टी असो किंवा लग्नासारख्या कुठल्या शुभ गोष्टी असो, तिथे हिरवी साडी वेअर करतो. त्यासोबत जर तुम्ही गुलाबी ब्लाऊज वेअर, याने तुमचा लूक खूप आकर्षक दिसतो. नंबर 6 आहे गोल्डन कलरची साडी आणि गुलाबी कलरचा ब्लाऊज. बघा, तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असेल आणि तुम्ही पार्टीवेअरसाठी जर काय ट्राय करत असाल ना, तर तुम्ही ही अशी गोल्डनची साडी आणि त्यावरती गुलाबी ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता. नंबर 7 आहे स्काय ब्लू कलरची साडी, म्हणजेच आकाशी कलरची साडी. आकाशी कलरची साडी आणि गुलाबी ब्लाऊज यामुळे तुम्ही खूप आकर्षक दिसता. सध्या साऊथ लुकमध्ये जर ब्राईडचा मेकअप आपण जेव्हा करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये आकाशी कलरची साडी आणि गुलाबी कलरचा ब्लाऊज हे वेअर केलं जातं आणि याने लूकही खूप आकर्षक दिसतो. नंबर 8, ग्रे कलरची साडी. ग्रे कलरची साडी थोडी लाईट कलरची असते आणि त्याच्यावरती पिंक कलरचा म्हणजेच गुलाबी कलरचा ब्लाऊज जो की थोडासा डार्क असतो. तर हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. नंबर 9 आहे निळ्या कलरची साडी. त्याच्यामध्ये तुम्हाला रॉयल ब्लू आणि नेव्ही ब्लू हे जे 2 शेड आहेत ना, हे गुलाबी कलरच्या साडीवरती खूप आकर्षक दिसतात आणि यानेही तुमचा लूक खूप स्टायलिश दिसतो. नंबर 10, ब्लॅक कलरची साडी. बघा, ब्लॅक कलरच्या साडीवरती कुठलाही ब्लाऊज छानच दिसतो, पण त्यातल्या त्यात जर पिंक कलरचा म्हणजेच गुलाबी कलरचा ब्लाऊज तुम्ही वेअर केला, तर याने तुमचा लूक खूप आकर्षक दिसतो. याने तुमचा लूक खूप क्लासिक दिसतो. नंबर 11, पोपटी कलरची साडी. त्यामध्ये तुम्ही सिल्कची साडी चूज करू शकता आणि त्यावरती गुलाबी कलरचा ब्लाऊज. या दोन्हीही कलरमध्ये थोडासा लाईट कलर असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर तुमचा लूक क्लासिक दिसतो. नंबर 12, पीच कलरची साडी आणि गुलाबी कलरचा ब्लाऊज. हे कॉम्बिनेशन जर अजूनपर्यंत तुम्ही ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा, युनिक वाटेल. नंबर 13, पिस्ता कलरची साडी आणि गुलाबी कलरचा ब्लाऊज. हे सुद्धा एक युनिक पॅटर्न आहे. हे सुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन कधी ट्राय केलं नसेल तर नक्की करा, युनिक वाटेल. आणि शेवटचे जे 2 कलर सांगितलेले आहेत ते खरंच तुम्हाला युनिकही वाटतील आणि तुम्ही आत्तापर्यंत कधी ट्रायही केले नसतील, तर नक्कीच तुम्ही हे कॉम्बिनेशन ट्राय करा. तर अशा प्रकारे या 13 साड्या आहेत, ज्या तुम्ही गुलाबी कलरच्या ब्लाऊजवरती वेअर केल्या तर ते कॉन्ट्रास्ट छानही दिसेल आणि वेगळं असं काही वाटणार नाही आणि तुम्हाला रनिंग ब्लाऊज शिवण्याची गरजही लागणार नाही. तर तुम्ही नक्की असं कॉम्बिनेशन ट्राय करा आणि तुमचा लूक क्लासिक बनवून घ्या.
बघा, जेव्हा पण आपण कधी साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज चूज करतो, तेव्हा त्या साडीचा कलर त्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमध्ये असावा किंवा त्याच्या बॉर्डरला असावा असं नाही. तर साडीचा कलर हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवरती कशाप्रकारे चूज करावा किंवा साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कशाप्रकारे चूज करावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मग मी त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल की तुम्हाला कुठल्याही साडीवरती जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालायचा असेल तर तो कसा ओळखावा की या साडीवरती हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असावा, या पद्धतीने. होप सो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा. थँक्यू.